चला तर या ठिकाणी आपण मिश्रण या चॅप्टर वरती आवाज कमी कर थोडासा. मिश्रण या चॅप्टर वरती आपण अभ्यास करत आहे आणि मिश्रणातली जी काही महत्वाची उदाहरणं आहेत त्या उदाहरणावरती आज आपण बोलणार आहोत. जसं की आता जी आपली स्पॅच चालू झालेली आहे ती अतिशय महत्वाच्या संदर्भात 50 रुपयामध्ये आर्मीची जी काही मुंबई शहर आणि म्हणजे मुंबई सीपी आणि त्याच्यानंतर मुंबई चालकसाठी भरतीच्या प्रक्रियेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न या ठिकाणी आपण मुंबईसाठी या ठिकाणी स्पेशल अंकगणिताची बॅच स्टार्ट करत आहोत आणि त्या प्रकारे आज सुरुवात होत आहे. आज माझा पोशाख पाहून तुम्हाला असं वाटेल सर गुलाल खेळून आली का काय, परंतु आपल्या सिनियर ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळीच केलेल्या त्यांच्या यशानंतर जो आनंदोत्सव होता त्याच्या परिणाम अंगावरील सगळा गुलाल असेल, परंतु वेळ न मिळाल्यामुळे मी डायरेक्ट क्लासला आलेलो आहोत आणि त्यामुळे कंटिन्यू क्लास करतोय. तर ठीक आहे मुलांना, चला पहिला उदाहरणाकडे जाऊ. पहिलं उदाहरण आहे, पहिल्या उदाहरणामध्ये मेन्शन करण्यात आलेले आवाज वगैरे व्यवस्थित येतो ना, एकदम क्लिअर आहे ना आवाज वगैरे? ओके. पहिल्या उदाहरणात म्हणण्यात आलंय का 70 रुपये प्रति किलोचा चहा आणि 49 रुपये प्रति किलोच्या चहा सोबत कोणत्या प्रमाणात मिसळावा जेणेकरून मिळणाऱ्या मिश्रणाची खरेदी किंमत ही 63 रुपये प्रति किलो होईल. 63 रुपये प्रति किलो होईल अशा स्वरूपाचा तुमच्या स्क्रीनवरती उदाहरण दिसत असेल. ऑप्शन क्रमांक दिलेले पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा तुम्ही त्या पर्यायावरून पाहू शकता. सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की 70 रुपये प्रति किलोचा चहा आहे आणि 49 रुपये प्रति किलोचा चहा सोबत त्या दोघांचं मिश्रण केलं आणि ते मिश्रण विकताना काय केलं 63 रुपये प्रति किलो न होईल. ओके, खरेदी होईल तर मग पहा आता, तर त्याची खरेदी किंमत 63 रुपये होईल असं म्हणतात. तर पहिला चहा होता 70 रुपये किलोचा, दुसरा चहा घेतला 49 रुपये किलोचा आणि दोन्हींचं मिश्रण केलं मुलांनो. आणि हे जे मिश्रण असणार आहे तर ते मिश्रण या ठिकाणी 63 रुपये प्रति किलो न विकलं अशा स्वरूपाचं एक्झाम्पल असेल. पहा या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाची मांडणी करायची आहे. एलिगेशन पद्धत म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अशा स्वरूपाची मांडणी केल्यानंतर सरळ सरळ तुम्हाला कळन 63 मधून जर 49 गेले तर पहा यांची वजाबाकी करायची असेल, यांची वजा 63 मधून 49 गेले तर सरळ या ठिकाणी 14 राहतील. ओके, त्यानंतर 70 मधून जर 63 गेले तर या ठिकाणी 7 राहतील. 14 आणि 7 तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांना अजून संक्षिप्त रूप बसू शकतं. या ठिकाणी बाळांनो 14 आहे, या ठिकाणी 7 आहे, म्हणजे त्याचं जे काही रूप असणार आहे ते या ठिकाणी पहा तुम्ही 14-7 असं होईल. या दोघांना पण अजून संक्षिप्त रूप बसू शकतं. 7 1 7, 7 2 14, 7 1 7 म्हणून याचं ऍक्युरेट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक बाळांनो 4, 2-1. एकाच 2 नाही तर 2-1. ओके, पहा नेक्स्ट एक्झाम्पल पहा. हे पहिलं असेल. ओके, दुसऱ्या उदाहरणामध्ये सांगण्यात आले का 50% अल्कोहोलचे मिश्रण मिळवण्यासाठी, नीट वाचायचा, 50% अल्कोहोलचे मिश्रण मिळविण्यासाठी, हा शब्द खूप महत्वाचा आहे. 50% अल्कोहोलचे मिश्रण मिळवण्यासाठी 40% अल्कोहोलचे मिश्रण आणि 60% अल्कोहोलचे मिश्रणात कोणत्या प्रमाणात मिसळायचे असा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेलाय. मग जे काही मिश्रण तयार होईल ते काय असणार आहे, एकत्रित 50 असणार आहे. मग सरळ सरळ उदाहरण पाहून घ्या तुम्ही, सोडवा चला पटपट, आन्सर टाका मला. 50% अल्कोहोलचे मिश्रण मिळवण्यासाठी 40% अल्कोहोलचे मिश्रणामध्ये 60% अल्कोहोलच्या मिश्रणात कोणत्या प्रमाणात मिसळावे असं स्वरूपाचं म्हणण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, पहिलं मिश्रण किती टक्क्याचं आहे, 40% आहे. दुसरं मिश्रण किती टक्क्याचं बाळांनो, 60% आहे. आणि या दोन्हींचं एकत्रीकरण करून जे तयार झालेले मिश्रण आहे ते किती टक्क्याचं बाळांनो, तर हे 50% मिळणं अपेक्षित आहे. मग पुन्हा एकदा जसं मी अगोदर तुम्हाला मेन्शन केलंय तशा स्वरूपाचं बाळांनो या ठिकाणी करायचंय. हे 60 आहेत, या 60 मधून 50 गेले तर किती राहणार, या ठिकाणी राहिले 10. ओके, त्याच्यानंतर या 50 मधून जर 40 गेले तर या ठिकाणी राहिले बाळांनो 10. दोन्ही काही सारखंच आलेले, 10 1 10 आणि 10 1 10 म्हणून गुणोत्तराला मिळून 1 ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. ओके, नेक्स्ट पहा. एका धान्य विक्रेत्याला, पुढल्या उदाहरणामध्ये म्हणण्यात आलेलं आहे, एका धान्य विक्रेत्याला 16.50 रुपये प्रति किलो दराची डाळ मिळवण्यासाठी 15 रुपये प्रति किलो व 20 रुपये प्रति किलो डाळीचे मिश्रण कोणत्या प्रमाणात घ्यावे लागेल. म्हणजे त्यानं 15 रुपये आणि 20 रुपये प्रति किलोची डाळी एकत्र केली आणि त्याचं जे मिश्रण झालं 16.50, त्यासाठी काय गुणोत्तर पाहिजे असा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न गेलाय. चला, कोणाला काय अडचण असेल पटपट विचारा मला. चला, छान बाळांनो, कोणाला काय अडचण असेल तर पटपट विचारा मला. ओके,
आता या ठिकाणी पहा बाळांनो, पहिलं जे द्रावण आहे ना ते 15 रुपये प्रति किलोचं आहे. दुसरं किती बाळांनो, 20 रुपये प्रति किलोचं आहे. काय आहे या ठिकाणी, डाळ आहे. या दोन्ही डाळांचं एकत्रीकरण केलं आणि मग ती कितीला दिली, की 16.50 ला ती एकत्रीकरण केलेलं आहे. ओके, या ठिकाणी पहा तुम्ही 15, या ठिकाणी हे 20 आहे. सांगा या ठिकाणी 16.50 जर 20 मधून गेले तर बाळांनो या ठिकाणी 3.5 येतील. तसंच या ठिकाणी तुम्ही पाहिलं 16.50 मधून जर 15 गेले तर या ठिकाणी 1.5 येईल. आणि गणिताचा एक सरळ नियम आहे, इकडेही दशांश स्थळ 1 आहे आणि इकडे दशांश स्थळ 1 आहे, म्हणजे एकमेकाला लोप पावतात. म्हणजे सरळ सरळ बाळांनो 35 तास किती आले, 15 आले. या ठिकाणी आपण भाग देऊ शकतो 5 न, 5 1 5 5 7 35 आणि 5 1 5 5 3 15. म्हणून हे जे काही गुणोत्तर आले ते गुणोत्तर 7 3 आले. ऑप्शन क्रमांक बाळांनो 3 असेल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. ओके, पहा या ठिकाणी स्क्रीनशॉट निघतोय का? हा, स्क्रीनशॉट निघणार नाही, त्यामुळे पाहून घ्या बाळांनो. ओके, तसं पण तुम्हाला हे चॅप्टर जर पाहायचं असेल किंवा हे उदाहरण जर पाहायचं असेल तर तुम्ही 5 वेळा मी रेकॉर्ड ठेवलेला आहे, तुमच्या वेळेत तुम्ही पाहून घ्या. कोणत्या स्वरूपाची काही अडचण येत असेल तर मला खाली तशा स्वरूपाचा SMS टाकत जा. ओके, छान बाळांनो. चला नेक्स्ट 4 नंबरचं उदाहरण. आता थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पहा या ठिकाणी 20 रुपये प्रति लिटर दुधात पाणी कोणत्या गुणोत्तरात मिसळावे. प्रश्न आहे पुढला आहे बाळांनो, 20 रुपये प्रति लिटर दुधात पाणी कोणत्या गुणोत्तरात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची जी किंमत आहे ती किंमत सरासरी किती होईल बाळांनो, 12 रुपये प्रति लिटर होईल. पहा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मागल्या वेळेस पण एका पेपरला असा प्रश्न विचारलाय, पहा तुम्हाला यायला पाहिजे त्याचं उत्तर. ओके, ऑप्शन दिसत असतील, देऊ सोडून मी तुम्हाला. काही अडचण असेल तर मला विचारा, नसेल तर पहा मी सोडून देतो टाका. या ठिकाणी म्हणतात 20 रुपये प्रति लिटरचा दुधात पाणी कोणत्या प्रमाणात माहित नाही आपल्याला, इथं आहे दूध. एकदम छानपैकी लक्षात ठेवायचं, दूध आहे आणि या बाजूला आहे बाळांनो पाणी. ते म्हणतात पहिलं दूध काय होतं बाळांनो, तर या ठिकाणी 20 रुपये प्रति लिटर. ते म्हणतात पाण्यात कोणत्या प्रमाणात मिसळायचं, पाणी माहित नाही आपल्याला, म्हणून या ठिकाणी 0 आहे. आणि या दोघांचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा किती रुपयानं होतंय, 12 रुपयानं. ओके, अशा स्वरूपाची मांडणी करा. चला बाळांनो, 12 मधून 0 गेलं तर या बाजूला 12च राहतील आणि 20 मधून 12 गेले तर या बाजूला 8 राहतील. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला भाग द्यायचा आहे. पाहिल्यानंतर तुम्हाला सरळ करतं की या ठिकाणी संक्षिप्त रूप बसू शकतं. काय बसणार आहे, 4 1 4 4 3 12 4 1 4 4 2 8. म्हणून या ठिकाणचं जे उत्तर येतं ना 3 2 आणि 3 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक बाळांनो 1. ऑप्शन क्रमांक 1 असेल. कोणाला काय अडचण असेल तर खाली तशा स्वरूपाचा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये SMS टाकू शकता. अडचण असेल तर मला विचारू शकता. समजलं सर्वांना? म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला मेन्शन केलेलं नसेल ना त्यांनी काय पाहिजे आहे, म्हणजे या ठिकाणी पाण्याची मात्रा दिलीच नाही तर त्यावेळेस अशा स्वरूपाचं लक्षात ठेवायचं. अशा स्वरूपाचं पुढलं पण उदाहरण असेल, पहा सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 22 रुपये प्रति लिटर दुधात पाणी कोणत्या प्रमाणात गुणोत्तरात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत बाळांनो 14 रुपये प्रति लिटर होईल. एक क्लिअर आहे, 12 रुपये लिटर दुधात पाणी कोणत्या गुणोत्तरात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत 14 रुपये लिटर होईल. बाबड्या गोकुळला एक फोन कर, हे पृथ्वी, आणि त्यांना सांग ऑनलाईन क्लास चालू आहे, सिन्नरच्या मुलांना ती लिंक टाकून द्या, कोणत्या स्वरूपाची अडचण नाही. ओके, पटकन सांग त्यांना. 22 रुपये लिटर दूध आहे. एकदम छान बाळांनो. या ठिकाणी म्हणण्यात आलं हे दूध आहे, त्याच्यानंतर पुढे काय बाळांनो, पाणी आहे. दूध आणि पाणी किती लिटर, 22 लिटर दूध आहे आणि पाणी किती माहित नाही, पण या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर किती रुपये मिळतात, 14 रुपये प्रति लिटर येते. राईट, या ठिकाणी तुम्ही अशा स्वरूपाची मांडणी करू शकता. 14 तून 0 गेले तर बाळांनो या ठिकाणी 14च राहतील आणि 20 मधून जर 14 गेले तर या ठिकाणी बाळांनो 8 राहतील. या दोघांना पण कोणी भाग जाणार आहे तर 2 न भाग जाईल. बेक बे, बे 7 14, बेक बे, बे 4 8. म्हणून उत्तर आलं बाळांनो 7 4, ऑप्शन क्रमांक 3. फास्ट होतंय का, फास्ट होतंय? ठीक आहे, फास्ट होत असेल तर सांगत जा मला. ओके, ठीक आहे. थोडं फास्ट, स्क्रीनशॉट पण निघत नाही त्यामुळे तुम्हाला थोडा लिहायला वेळ लागेल. मला तसं खाली SMS पण टाकत जा. ओके, चला नेक्स्ट बघा. पुढलं उदाहरण आहे
20% ऍसिड. गोकुळला केला का रे फोन? 20% ऍसिड असलेले गोकुळला फोन केला? नाही फोन कर ना, मेसेज नका करणार. 20% ऍसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात, नीट वाचा उदाहरण बाळांनो. 20% ऍसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे? किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण बाळांनो 12% होईल. 20% ऍसिड असलेल्या 60 लिटर द्रावणामध्ये बाळांनो किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 12% होईल. पहा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. वीस टक्के ऍसिड आहे आणि त्याच्यात 60 लिटर द्रावण आहे, तर किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 12% होईल. जुनं द्रावण आहे बाळांनो 20% आणि जुनं पाण्याचं जी क्षमता आहे 60 लिटर असणार आहे, सॉरी दोन्ही लिक्विडची. त्याच्यानंतर म्हणतात द्रावण माहित नाहीये परंतु त्याच्यामध्ये असणार ऍसिड जे ते किती टक्के आहे? 12% आहे. ओके, या ठिकाणी 12 गुणाकारात आहे, या ठिकाणी 12 गुणाकारात आहे, इकडे आता भागाकारात येतील बाळांनो. तर 20 गुणाकारात 60 छेदस्थानात कोण आले? 12 आले. ओके, काय पुढे असेल ते 12 1 12 12 5 60. आता या ठिकाणी पहा तुम्ही 20 गुणाकारात 5 20 5 100. टोटल द्रावण 100 झालं म्हणतात. पण पहिलं द्रावण किती होतं? याच्यात 60 होतं म्हणून हे 60 याच्यातून मायनस करा, म्हणून आलेलं उत्तर असणार आहे बाळांनो 40 लिटर. याचं उत्तर येईल 40 लिटर, ऑप्शन क्रमांक 3. 40 लिटर, ऑप्शन क्रमांक 3. झालं. चला नेक्स्ट बघा, 7 नंबरचं उदाहरण. या ठिकाणी पहा काय सांगण्यात आलेले. 15% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात, 15% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे? किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण बाळांनो 10% होईल. ऍसिडचे प्रमाण 10% होईल. चला नेक्स्ट सोडवा तुम्ही. चला ऑप्शन दिलेले तिकडं. पहिला असणार बाळांनो 15 गुणाकारात किती आहे? 50 आणि याला भागायचंय बाळांनो कुणी 10 न. या ठिकाणी शून्याला शून्य गेले, 15 1 15 15 5 75. टोटल लिटर झाले 75, पण यातून मायनस होणारे पहिले 50 म्हणून यातून पहिले 50 मायनस झाले. यातून पहिले जर 50 मायनस झाले तर तुम्हाला सरळ इथे राहिले 5, इथे राहिले 2 म्हणून उत्तर येते बाळांनो 25 लिटर, ऑप्शन क्रमांक 1. 25 लिटर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. फास्ट होत असेल तर मला तसं सांगत जा. ठीक आहे, नेक्स्ट पॅटर्न बदलतोय. आता हे उदाहरण खूप छान आहे, नीट लक्ष देऊन सोडवा. हे 2 लिटर दूध 100 रुपयांना मिळते. 2 लिटर दूध हे 100 रुपयांना मिळते. 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे? 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे जेणेकरून तयार होणाऱ्या मिश्रणाचा दर 40 रुपये प्रति लिटर होईल. एकदम क्लिअर लक्षात ठेवायचं बाळांनो. एकच मिनिट. या ठिकाणी म्हणतात 2 लिटर दूध आहे, कितीला आहे ते? 100 रुपयांना मिळते. 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे? 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे जेणेकरून तयार होणाऱ्या मिश्रणाचा दर किती असणार आहे? 40 रुपये प्रति लिटर असणार आहे. 2 लिटर दूध कितीला बाळांनो? 50 रुपयांना. 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे? किती लिटर मध्ये? 40 लिटर मध्ये किती लिटर पाणी ओतावे? 40 लिटर मध्ये किती पाणी ओतावे जेणेकरून तयार होणाऱ्या मिश्रणाचा दर किती असेल? 40 रुपये प्रति लिटर. पहिल्यांदा काय म्हणले? 2 लिटर कितीला आहे? हा, या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं होतं का 2 लिटर जे आहे ते कितीला आहे बाळांनो? 100 ला आहे.
तर मग 1 लिटर कितीला असेल? 50ला. क्लिअर? म्हणजे या ठिकाणी 1 लिटर कितीला असेल बाळांनो? 50ला असेल. मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? सरळ सरळ पहा, 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे? जसं अगोदर शिकलो होतो, 40 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ओतावे? म्हणजे पहा, हे 40 लिटर दूध आहे, याच्यात किती पाणी ओतावे माहित नाही. तर विकलं जाणार मिश्रण कितीला आहे बाळांनो? 50ला आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाची संकल्पना आहे. या ठिकाणी पहा, राहिले किती? 50च. आणि इकडे किती राहील बाळांनो? 10. म्हणजे किती येणार इथं? किती येणार आहे? हो, ठीक आहे. इथं किती राहील बाळांनो? 0 0 गेला म्हणजे 5 किती आले? 1. टोटल किती लिटर असणार आहे? हे 40 लिटर आहे. त्याचा भाग येणार आहे 1/5. याचा भाग येईल 1/5. 5 1 5 5 8 40. पण उत्तर काय येते? 8 लिटर. नाही येत का याच्यात? ठीक, काहीतरी याच्यामध्ये किती येत आहे? इथं काही राहिलंय का आपलं? एकाच किती? 4 आले तिथं इथं ना? हो हो, सॉरी सॉरी, बरोबर बाळा. या ठिकाणी देताना नीट पाहिलं नाही आपण. इथं 50 लिटर दिलेले. सॉरी, इथं काय 2 लिटर दूध 50, 2 लिटर दूध 100 रुपयांना आहे. सॉरी बाळानो, इथं 2 लिटर दूध 100 रुपयांना मिळते. म्हणजे 1 लिटर दूध कितीला आहे? 50ला आहे. सॉरी, 1 लिटर म्हणजे किती आली इथं? 50 आहे. आणि किती पाणी मिळावं माहित नाही. त्याच्यानंतर म्हणतात ते किती झालं आता? 40 रुपये. मग या ठिकाणी मध्ये राहतील 40. सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झाली. 40 आणि जे 50 आहे, 50 मधून जर किती गेले बाळानो? 40. तर इथं राहिले किती? 10. या दोघांचं गुणोत्तर काढलं तर 0ला 0 गेले. म्हणजे काय आलं? 4 1 आलं. आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगतात ते? किती लिटर द्रावण आहे? 40 लिटर. सॉरी, इथं दिले त्यांनी किती? 40 लिटर दुधामध्ये किती पाणी? तर पाणी आहे 1/4. 4 1 4 4 10 40 म्हणून येणार बाळानो 10 लिटर. किती येते? 10 लिटर. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक किती आहे? 2. कारण इथे 1 लिटर म्हणजे 50 आहे. त्याच्यात किती पाणी माहित नाही. पण विकलं कसं? 40 ना. या पुढे दुसरं उदाहरण. असंच उदाहरण पहा बाळांनो. 1.1/2 लिटर दूध 45 रुपयांना मिळते. पहा बाळांनो, 1.1/2 लिटर दूध 45 रुपयांना मिळते. 20 लिटर दुधामध्ये, इथं बाजूला लिहू शकतो आपण, 20 लिटर दुधामध्ये किती पाणी ओतावे जेणेकरून तयार होणाऱ्या मिश्रणाचा दर काय होणार आहे बाळांनो? 25 रुपये प्रति लिटर होईल. तयार होणाऱ्या मिश्रणाचा जो काही दर असणार आहे तो होणार आहे 25 रुपये प्रति लिटर. चला सोडवा. 1.5 लिटर दुधाला 45 रुपयांना मिळते. 1.5 लिटर दूध सोडवा. चला, कोणी ज्यांचं उत्तर येत असेल त्यांनी मला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या उत्तर. काय ते उत्तर पहा बाळांनो. आता मी अगोदर जसं उदाहरण सोडून दिलं बाळांनो तसंच सोडवायचं होतं. 1.5 लिटर दुधाला 45 रुपये लागतात. म्हणजे इथं सरळ आहे. 1 लिटर दुधाला किती रुपये लागतील? 30 रुपये. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. मग पहा, या ठिकाणी झालं तुमचं दूध, या ठिकाणी बाळांनो दूध, आणि या बाजूला झालं तुमचे पाणी. किती बाळांनो? 30 रुपयाला 1 लिटर आहे. तर त्याच्यात किती पाणी मिळवलं माहित नाही. परंतु त्यांचं विकलं जाणारं जे मिश्रण आहे ते काय म्हणतात? 25 रुपये प्रति लिटर दराने आहे. म्हणजे या ठिकाणी आले बाळांनो 25 रुपये. मग चला, या ठिकाणी तुम्ही जर पूर्ण सोडवलं, 25 मधून 0 गेले तर या बाजूला 25 राहिले. 25 मधून जर 30 गेले तर या बाजूला किती राहणार बाळांनो? 5 राहणार. यांना भाग देऊन टाका. भाग दिला तर पहा, 5 1 5 5 5 25 5 1 5 म्हणजे गुणोत्तर आलं 5 1. ते म्हणतात किती लिटर दूध आहे? असं 20 लिटर दूध आहे. मग या ठिकाणी तुम्ही लिहिलं 20 लिटर दूध गुणाकारात 5 1 आहे. म्हणजे 1 काय घ्यायचं बाळांनो? या ठिकाणी 5 घ्यायचं. 5 1 5 5 चोक 20 4 1 4 म्हणून उत्तर येतं बाळांनो ऑप्शन क्रमांक 1 4 लिटर. ऑप्शन क्रमांक 1 4 लिटर. या ठिकाणी 4 लिटर ऑप्शन असेल त्याचा. चला, नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सोडा. झालं सोडून सर्वांचं? नेक्स्ट. एका दुकानदारानं, एकदम शांततेने गडबड करायची नाही, एका दुकानदारानं 100 रुपये प्रति किलोग्रॅम शुद्ध तूप
₹50 प्रति किलोग्रॅम वनस्पती तुपासोबत मिसळून मिश्रणाला ₹96 प्रति किलोग्रॅम विकून 20% नफा कमवला तर त्या दुकानदाराने दोन्ही प्रकारचे तूप कोणत्या गुणोत्तरात मिसळवले होते? एकदम छान प्रकारचं उदाहरण आहे, सोडवा. एक दुकानदार आहे, एका दुकानदारानं ₹100 प्रति किलोग्रॅमचं शुद्ध तूप आणि 50 प्रति किलोग्रॅम वनस्पती तुपासोबत मिसळून त्या मिश्रणाला ₹96 प्रति किलोग्रॅम दरानं विकून त्यानं 20% नफा कमवला तर त्या दुकानदारानं दोन्ही प्रकारचे तूप कोणत्या गुणोत्तरात मिसळवले होते? सोडवा. स्क्रीन पूर्ण दिसते ना? ओके. चला आलं. चला हे उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो बाळांनो. सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते म्हणतात काय, ₹96 प्रति किलोग्रॅमला दरानं विकले तर 20% नफा होतो. हा पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा काय, दुकानदारांना पहिलं ₹100 होतं आणि दुसरं काय, वनस्पती तूप ₹50 घेत. एकदम सायलेंट मध्ये. बऱ्याच लोकांना मिश्रणावरती अडचणी असतात. हे ₹100 आहे आणि हे ₹50 आहे, परंतु आपल्याला इथला भाव माहित नाही. त्यासाठी लक्षात ठेवायचं काय म्हणतात ते, ₹96 जर विकलं तर किती नफा होतोय, 20%, म्हणजे झाले किती, 120. तर आपल्याला लक्षात ठेवायचंय का 100% म्हणजे त्याची ती खरेदी किंमत असेल. आपल्याला ती माहित नाही म्हणून या ठिकाणी तिरकस गुणाकार करून टाका. ₹96 विकले तर किती टक्के नफा होतोय, 20% म्हणून 120 झाला. आणि 100% म्हणजे आपल्याला माहित नाही तर आपण त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. 96 गुणाकारात बाळांनो 100 आणि छेदस्थानात किती आले, 120. शून्याला शून्य गेला, बारीक बार बारी 96. 8 गुणाकारात 10, 80. म्हणजे तिची खरेदी किंमत किती आहे, ₹80. मग ती खरेदी किंमत तुम्ही या ठिकाणी मेन्शन करून टाका. एकदम सायलेंट उदाहरण सोडवा. 80 मधून जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर 50 गेले तर किती राहणार बाळांनो, 30 राहतील. आणि या ठिकाणी पहा 100 मधून जर 80 गेले तर या ठिकाणी किती राहतील, 20 राहतील. दोन्ही साईडला 10 भाग दिले तर 1 शून्य कट होतील. म्हणून ते गुणोत्तर जे येणार आहे ते 3:2 येणार आहे. आणि 3:2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. फास्ट होते का? ओके ठीक आहे. एकदम छान उदाहरण आहे बाळांनो, हे नीट लक्ष द्या. 2 टप्प्यामध्ये उदाहरण सोडवायचंय बाळांनो. हे या ठिकाणी आपल्याला पहिला टप्पा हे दिलेलं नव्हतं, डायरेक्ट प्रॉफिट दिलेला होता. म्हणून तुम्ही दोन्ही पद्धतीने हे उदाहरण सोडवताना लक्षात ठेवायचंय त्याला 2 पार्ट पडतात. हे फर्स्ट आणि हा सेकंड पार्ट आहे. झालं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. देऊ पुढलं. असंच असेल एक पहा, सोडवा. या उदाहरणात सांगण्यात आलेले ₹30 प्रति किलोग्रॅम किमतीचे किती किलोग्रॅम तांदूळ, ₹30 प्रति किलोग्रॅम किमतीचे किती किलोग्रॅम तांदूळ ₹48 प्रति किलोग्रॅम किमतीच्या 20 किलोग्रॅम तांदळासोबत मिसळावे जेणेकरून आलेल्या मिश्रणाला 44 प्रति किलोग्रॅम विकल्यावर 10% नफा होईल. अगोदर जसं मी मेन्शन केलं, अगोदर जसं सांगितलं बाळांनो तसं सोडवायचंय. तुम्ही सगळे मुंबईचे मुलं एकदम वेगात असणार आहे, कारण तुम्हाला त्या गोष्टी येत आहेत असं गृहीत धरू नये. एकदम फास्ट मध्ये चालू आहे प्रोसेस बाळांनो. ही तुम्हाला कोणत्या प्रश्नावर डाऊट असेल, कोणत्या चॅप्टरचा डाऊट असेल, पहा बाळांनो. ₹30 प्रति किलोग्रॅम किमतीची किती किलोग्रॅम, ₹48 किती किलोग्रॅम किमतीचे बघ बाळांनो. पहिलं काय होतं, ₹30 प्रति किलोग्रॅम आणि दुसरं काय बाळांनो, ₹48 प्रति किलोग्रॅम. हे दोन्ही तांदूळ एकत्र केले तर ते म्हणतात त्यांनी ₹44 जर विकले तर किती प्रॉफिट होतोय, 10%.
म्हणजे 44ला जर 10% आहे म्हणजे किती झाले 110. तर खरेदी किंमत म्हणजे 100%, तर इथं किती येणार? तिरकस गुणाकार करून टाका. बाबर बाळांनो या ठिकाणी गुणाकार केला, 44 गुणाकारात 100, छदस्थानात 110, शून्याला शून्य गेला, सरळ सरळ. या ठिकाणी पहा 11 1 11, 11 4 44, 4 गुणाकारात 10, मग 10 चौक 40, म्हणजे खरेदी किंमत किती झाली त्याची? तर या ठिकाणी बाळांनो आली 40. चला भाग देऊन सॉरी यांचा फरक काढून घ्या. 48 मधून जर 40 गेले तर राहिले 8. ओके. आणि 30 मधून सॉरी 40 मधून जर 30 गेले तर या ठिकाणी राहिले 10. याला 2 न भाग जाईल, बेक बे बेचोक 8, बेक बे बे पंचे 10. आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? गुणोत्तर राहिलं ना? हा सॉरी, ऑप्शन जरा चुकीचे आले या ठिकाणी. इथं गुणोत्तर लागत होते बाळांनो, गुणोत्तर लागत होतं. गुणोत्तर किती गुणोत्तरात मिळवणार? तर 4:5 हे गुणोत्तर लागत होते. काय गुणोत्तर लागत होतं बाळांनो? 4:5. हा ओके, गुणोत्तर पाहिजे होतं. ठीक आहे, नेक्स्ट बाळांनो. 60 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 15% आहे. सोडवा छान. चला, 60 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 15% आहे. 40 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलाईचे प्रमाण किती होईल? चला सोडवा. ओके बाळांनो, चला चला बराच वेळ गेला. 60 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 15% आहे आणि 40 लिटर दुधात मलाईचे प्रमाण किती टक्के आहे? 8 आहे. 60 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 15%, 15 छदस्थानात किती आले? 100, शून्य गेला शून्य गेला, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, बेक बे बेत्रिक 6, 3 त्रिक 9 आले या बाजूला. ओके. पुढे काय म्हणतात? 8%. किती मध्ये? 40 लिटर. 40 लिटर मध्ये 8%, 8 छदस्थानात किती आले? 100, शून्य गेला शून्य गेला, 8 चौक 32. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक घर आहे, 3 पॉईंट किती आले? 2. या दोघांची बेरीज करा, 9 आणि 3.2 म्हणजे किती आला? 12.2%. 12.2%, ऑप्शन क्रमांक 2. 12.2 आणि ऑप्शन क्रमांक 2. ज्या ज्या मुलांना अडचणी असेल त्यांनी तशा स्वरूपाचे कमेंट बॉक्स मध्ये टाका बाळांनो. आदेश नाही बाळा. ओके, नेक्स्ट. 52 लिटर द्रावणात 52 लिटर द्रावणात दूध आणि पाणी. 52 लिटर द्रावणामध्ये बाळांनो दूध आणि पाणी यांचे प्रमाण 94 आहे. 52 लिटर द्रावणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 94 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले? त्यात किती लिटर दूध टाकले असता द्रावणाचे प्रमाण 3:1 होईल बाळांनो. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे. चला, 52 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाणी आहे. या ठिकाणी बाळांनो दूध आहे आणि या बाजूला पाणी आहे. दूध आणि काय दिले त्याने आपल्याला? पाणी दिले. लक्ष द्या सर्वांनी. ओके. दूध 9 आहे आणि पाणी 4 आहे आणि दोन्हीचं जे काय द्रावण आहे ते 52 लिटरचं आहे. याला 9 आणि 4 किती आले बाळांनो? 13 आले. 13 भागून टाका. 13 1 13, 13 चौक 52, म्हणजे 1 युनिट बरोबर किती आले? 4. या ठिकाणी याचा अर्थ होतो 1 युनिट. 1 युनिट बरोबर 4 आहे तर बाळांनो या ठिकाणी गुणायचं 4 ना आणि याही ठिकाणी गुणायचं 4 ना. 9 चौक 36 आणि 4 चौक 16.
जे 52 लिटर द्रावण आहे, तर या 52 लिटर द्रावणात जर विचार केला तर 36 लिटर काय आहे, दूध आहे आणि 16 लिटर काय आहे, पाणी आहे. पुढे जाताना ते काय म्हणतात, नवीन गोष्टी ऍड करतात, त्यामध्ये किती लिटर किती लिटर दूध टाकावे. यात फक्त दूध ऍड करायचं, पाणी ऍड करायचं नाही. म्हणजे पाणी पहिलं 16 लिटर होतं, तर आता सुद्धा किती राहणार आहे, 16 लिटरच पाणी राहणार आहे. ओके, मग ते म्हणतात हे नवीन जे द्रावण असेल त्याचा गुणोत्तर किती येणार आहे, 3:1. 16 येण्यासाठी 1 ला कोणी गुणायचंय बाळांनो, 16 येण्यासाठी 1 ला कोणी गुणायचंय, तर 16नच गुणावं लागेल. मग या साईडला सुद्धा कोणी गुणायचं, 16 16 1 16 48. म्हणजे आता या ठिकाणी झाले 48 द्रावण. या ठिकाणी ऑलरेडी 16च आहे, पहिलं 36 होतं, आता 48 झालं. म्हणजे 48 मधून जर तुम्ही या ठिकाणी 36 मायनस केले तर उत्तर काय येणार आहे, 12 लिटर. किती लिटर बाळांनो, 12. ऑप्शन क्रमांक 3, 12 लिटर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. असं पहा, सोडवा. 56 लिटर द्रावणामध्ये पहा, या ठिकाणी म्हणतात 56 लिटर जे द्रावण असतं, या 56 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचे प्रमाण, दूध आणि पाणी यांचे प्रमाण 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले असता, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले असता द्रावणाचे प्रमाण 5:4 होईल. द्रावणाचे प्रमाण बाळांनो 5:4 होईल. ओके, सोडा. ठीक आहे, चला एकदम क्लिअर आहे. तू त्या ठिकाणी इथं म्हणले मुलांनो दूध आणि या ठिकाणी काय म्हणतात, पाणी. दूध आणि काय आहे, पाणी. दूध आहे 3 आणि पाणी आहे बाळांनो 4. एकूण क्षमता आहे 56 लिटर. ओके, 4 आणि 3 किती झाले बाळांनो, 7. 7 1 7 8 56. म्हणजे 1 युनिट, या ठिकाणी 1 युनिट बरोबर 8 आहे. असे दुधाचे 3 युनिट आहे आणि पाण्याचे 4 युनिट आहे. याला तुम्ही जर गुणलं तर किती येणार, याला 8 आणि याला गुणलं तर बाळांनो 8. मग सरळ सरळ पहा, 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. म्हणजे या ठिकाणी दूध झालं 24 लिटर आणि पाणी किती झालं बाळांनो, 32. आता परत ते काय म्हणतात, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले, दूध टाकायचं, पाणी टाकायचं नाही. याच्यात 24 मध्ये अजून किती टाकायचं, 32 पाणी आहे ते तसंच राहणार आहे. पण नवीन जे काय गुणोत्तर असणार ते किती असणार आहे, 5:4 असणार आहे. किती असणार आहे, 5:4. मला सांगा, या गुणोत्तराला 4 ला कोणी गुणलं तर 32 येणार आहे, तर 4 1 4 4 8 32. मग या ठिकाणी सुद्धा कोणी गुणायचं, 8 नच, 8 1 8 8 5 40. आता 40 झालं, पण नवीन एक्स्ट्रा किती वाढलं, पहिलं 24 होतं, आता 40 झालं. म्हणजे 40 मधून जर तुम्ही 24 मायनस केले तर उत्तर यायला पाहिजे ना, 16 लिटर. किती उत्तर यायला पाहिजे, किती दूध ऍड करावं लागेल, 16 लिटर. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. थँक्यू ओम बबड्या. चला ठीक आहे, एक अजून लास्ट एक्झाम्पल पाहा. चला सोडा तुम्ही. या ठिकाणी सांगण्यात आलेले बाळांनो, 40 लिटर द्रावणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 2:3 आहे. 40 लिटर द्रावणात बाळांनो दूध आणि पाणी यांचे प्रमाण 2:3 आहे. जर या द्रावणात 4 लिटर दूध आणि 4 लिटर पाणी टाकले तर दूध व पाण्याचे वजनी प्रमाण किती होईल, दूध व पाण्याचे या ठिकाणी सरळ सरळ वजनी प्रमाण किती होईल. आवाज वगैरे क्लिअर येतो सगळं, ठीक आहे, छान बाळांनो. ज्यांना अडचण असेल त्यांनी तशा स्वरूपाच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत जा, म्हणजे मलाही पण समजन. जेवढे जेवढे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात चॅप्टर मॅथचे, तेवढे चॅप्टरच्या बद्दल खाली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. नाही तर मला व्हॉट्सअपच्या नंबरवरती, तुम्हाला दिसतोय माझा व्हॉट्सअपचा नंबर, त्यावरती खाली इन्फो टाकून द्या की आम्हाला अशा स्वरूपाचे गणिताचे सर प्रॉब्लेम अवघड आहेत, या चॅप्टर वरती या प्रकरणांवरती क्लास घ्या, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी मेन्शन करा. मुंबईचा पेपर होईपर्यंत चालकचा आणि त्याच्यानंतर जिल्ह्याचा सीपीचा त्या ठिकाणी दोन्ही पेपरसाठी सह्याद्री अकॅडमी ऑनलाईनच्या माध्यमातून पण आपल्यासाठी अवेलेबल राहील. सगळ्यात महत्वाचं, त्यानंतर ड्रायव्हरच्या मुलांसाठी 7 ते 8 दिवसामध्ये 1000 प्रश्न जे असतील ते 1000 प्रश्न तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील.
ओके, तुम्ही आज आणखीन इन्स्पायर व्हावेत म्हणून मी आज शर्ट सुद्धा बदलावला नाही. कारण सकाळी काल ज्या पद्धतीने ठाण्याचा निकाल लागला तर 17 मुलांचं सिलेक्शन झालंय आणि आतापर्यंत जेवढे महाराष्ट्रातले पोलीस भरतीचे निकाल हाती आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सह्याद्रीच्या दालनात 83 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. संगमनेर, सिन्नर आणि आळेफाटा अतिशय सह्याद्रीच्या टीमनं उत्तम काम केलेलं आहे आणि कोणत्या स्वरूपाच्या कोणत्याही अकॅडमीच्या मुलांचा फोटो न घेता ही विशेषता, कारण सह्याद्रीच्या दालनात जे शिकले त्या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही जाहिरात करत असतो. अदरवाईज बाकीचे कोणत्या स्वरूपाचे फोटो बॅनरवरती घेत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी सह्याद्रीचा दालन सोडलं परत आम्ही त्यांचे कधीच फोटो लावत नाही. हा आमचा पहिल्यापासूनचा रूल. सर्वच स्वरूपाचे मॅथचे असतील आणि ज्या ज्या स्वरूपाचे प्रश्न असतील बाळांनो, मी तुम्हाला सांगितले का सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला अवेलेबल होतील. फक्त तुम्हाला ज्या चॅप्टर वरती डाऊट आहे किंवा ज्या चॅप्टर वरती तुम्हाला थोडेसे जड जातात प्रश्न असे चॅप्टर मला कळवा, ते सगळेचे सगळे सोडून देण्याचा प्रयत्न माझ्या पातळीवरती मी करत. आता या उदाहरणामध्ये शेवटचं एक्झाम्पल असलं आजच्या सत्रातला चालू. प्रत्येक क्लासला कमीत कमी जास्तीत जास्त उदाहरणं हे 20 करण्याचा मी प्रयत्न करा. 20 प्रश्न सोडून देण्याचा 100% प्रयत्न होईल. आज या पॉइंट वरती बऱ्याच जणांचं ऐकलं होतं का मिश्रण थोडे डिफिकल्ट असतात, जड जातात, म्हणून या ठिकाणी आज पहिल्यांदा मी मिश्रण घेतलं. आता या ठिकाणी पहा, दूध आणि पाणी. शेवटचं एक्झाम्पल नीट पहा. दूध असेल आणि बाळांनो पाणी असेल. ओके, हे दूध आहे आणि पाणी आहे. यामध्ये पहा 40 लिटर दुधात 40 लिटर द्रावणात दूध आणि पाण्याचं प्रमाण 2 किती बाळांनो 3 आहे. राईट. आता टोटल द्रावण आहे 40 लिटरचं. किती लिटरचं आहे टोटल द्रावण आहे? 40 लिटरचं. तर याच्यामध्ये 3 आणि 2 बाळांनो किती असले? 5 आले. 5 ने याला भागून टाका. 5 1 5 5 8 41. 8 म्हणजे आलं बाळांनो 1 युनिट. जर फास्ट होत असेल तर मला लगेच खाली SMS करत जा, जेणेकरून मी थांबत जाईल. या ठिकाणी सरळ सरळ सांगण्यात आले का 1 युनिट बरोबर किती बाळांनो 8 आहे. तर असे युनिट दुधाचे 2 आहेत आणि पाण्याचे किती आहेत? 3 आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 8 1 8 आणि 8 दुने 16. इथं पण 8 येईल नाही का? 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. पण या ठिकाणी सांगण्यात आलं का इकडे 4 लिटर इकडे 4 लिटर, म्हणजे याच्यात ऍड केलं 4 लिटर, याच्यात ऍड केलं 4 लिटर, म्हणजे दूध झालं 16 आणि 4 20 लिटर आणि 24 आणि 4 28 लिटर झालं. आता या ठिकाणी आपल्याला लिटर न विचारता त्या ठिकाणी आपल्याला वजनी प्रमाण विचारलंय. वजनी प्रमाण म्हणजे याला 4 न भाग जाईल. 4 1 4 4 25 आणि 4 7 28, म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे होतं 5 7. ऑप्शन क्रमांक 4. कोणाला कोणत्या स्वरूपाची काही अडचण असू तुम्ही तशा स्वरूपाची मला विचारणा करा. अशा प्रकारे आजच्या या पहिल्या क्लासमध्ये मिश्रणाच्या 15 उदाहरणं झालेली आहेत. उद्यापासून काय जो जो चॅप्टर मला वाटतंय का तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, अवघड वाटतो, त्या चॅप्टर वरती मी बोलल. आणि शक्यतो माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, त्याच्यावरती तुम्ही नाहीतर तुम्ही मेन्शन करून घ्या. नसेल तुमच्याकडे तर पहा या ठिकाणी 91 75 41 67 91 या नंबरवरती तुम्ही मला फक्त कोणता तुम्हाला चॅप्टर अवघड जातोय, गणिताचा कोणता भाग तुम्हाला अवघड जातोय त्या संदर्भातली माहिती द्या. तो तुमचा क्लिअर करून दिला जाईल. बस. कोणाला काही अडचण असेल तर मला तुम्ही तशा स्वरूपाची माहिती द्या. धन्यवाद. उद्या 2:30 वाजता आपला क्लास असेल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जमला ना?